एवढी पोपटपंची करून. यांच्यावर विश्वास नाही लोकांचा, अजिबात विश्वास नाही आहे. मुंबईमध्ये काय झालं मग? गिरीशजी, पुढच्या काही दिवसात नाशिककरांना महापौर मिळेल, पण अजून पालकमंत्री मिळालेला नाहीये. काय? म्हणजे नेत्यांच्या इगोमुळे 2.5 वर्षांपासून नाशिककरांवर अन्याय होतोय असं म्हणायचं का? तरी पण नाशिक उलट या ठिकाणी पालकमंत्री मिळाला नाही मिळाला, पण नाशिकचं काम किती सुरळीत चाललेलं तुम्ही बघतायत का? अतिशय चांगलं काम चाललेलं पण आहे. आता पालकमंत्र्यामुळे कुठे काही अडलेलं आहे असं काही होत नाही ना. पण या निकालामुळं आता तुमचा दावा पालकमंत्री पदावरचा आणखीन भक्कम झालाय असं तुम्हाला वाटतं? नाही, मी खरंच सांगतो तुम्हाला, आता मी तिथे कुंभमेळा मंत्री आहे. मला पालकमंत्री असलं नसलं, तुम्ही कधी ऐकलं का मला पालकमंत्री करा म्हणून? मी म्हटलं कुठे टायर जाळले, कुठे आंदोलनं केले, कुठे आमचे कार्यकर्ते रस्त्यावर बसले. खरं क्लेम माझा आहे. कुंभमेळा पण आहे, आमचे तिन्ही आमदार तिने आमचे आहेत, महापालिका आमची आहे, सगळं आमचं आहे तिथे. पण मी कधी आग्रह धरला किंवा तुमच्यासमोर म्हटलं नाही मला दिलं पाहिजे, माझा अधिकार आहे, मी कधीच म्हटलं नाही. आग्रह धरला नाही ही गोष्ट खरी आहे. आग्रह धरला नाही ही गोष्ट समजा खरी असेल, पण तुम्ही आग्रह सोडलेलाही नाहीये ना. कुठे त्यामुळे असं नाही सोडणं असं आहे की तुम्ही जर आग्रह सोडला. हा वाद तुम्हाला सांगू का, हा वाद रायगडमुळे आहे. रायगडमुळे आमच्या दोन्ही पक्षामध्ये जी स्पर्धा चाललेली आहे की मी तेच बोलतात. आमच्याकडे दादा भुसेकरही फार बोलत नाही, भुजबळ साहेबही बोलत नाही, मी पण बोलत पण नाही. मग अडलं कुठे? रायगडमुळे. नाही पण रायगडमुळे. पण असं आहे की या निमित्तानं तुम्ही असं सांगू इच्छिता का की पालकमंत्री कोणालाही करा किंवा आम्हाला काही त्याच्याबद्दल मोह नाही. आता माझ्याकडे कुंभमेळा मंत्रीपद आहे, त्यामुळं पालकमंत्री पदाचं जे काही तो मुकुट आहे तो तुम्ही. नाही, मी असं म्हणणार नाही की याच्या गळ्यात घालून द्या, त्याच्या डोक्यात घालून द्या, त्याच्या डोक्यात. पण मला वाटतं तुम्हालाही माहितीये रायगडच्या प्रश्नावर सगळं अडलेलं आहे. पण तो रायगडचा प्रश्न सुटेल. दोन्ही पक्षाचं तेच म्हणणं आहे, इकडे भाजपलाच द्या पण तिकडे आम्हाला द्या. आता मी तुम्हाला सांगतो, सगळे नेते मला म्हणतात की बाबा तूच घेऊन टाक ना, आमचं कुठे काय म्हणणं आहे, पण ते तिकडे आम्हाला देऊन टाक. आणि तुमच्यासाठी पण ही स्थिती सोयीची आहे काय की कुंभमेळा मंत्री पदाच्या निमित्तानं पालकमंत्री पद ओघामध्ये मिळालेलंच आहे, तर कशाला आता त्याच्याबद्दल बोलायला? कुंभमेळा वेगळा विषय आणि पालकमंत्रीपद वेगळा विषय आहे. याचं सगळं नियोजन जे असतं ते सगळं पालकमंत्र्याकडे असतं, सगळे अधिकार पालकमंत्र्याकडे असतात. पण ठीक आहे ना, आता कुंभमेळा म्हणून मी आहेच त्या ठिकाणी. त्यामुळे पालकमंत्री नाही नेमला तरी चालतोय. नसतात